राज्यभरातील नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीकडे आता सर्वच राजकीय पुढाऱ्यांचे किंवा बड्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले। 4 फेब्रुवारी रोजी एकनाथराव शिंदे यांचा दौरा धाराशिव आणि सोलापूरसाठी जाहीर झाल्याचं हे आत्ताच आम्हाला माहिती मिळते आणि त्यामध्ये सकाळी ते 10:30 वाजता हे मुंबईकडून हेलिकॉप्टरने धाराशिवला येतील। धाराशिव येथे त्यांची सभा होईल। त्या सभेला प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री तिथे हजर असतील। त्याशिवाय शिवसेनेचे पदाधिकारी असतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा तिथं प्रचार करतील एकनाथराव शिंदे आणि त्यानंतर जवळपास 1:20ला तिथून धाराशिव येथून हेलिकॉप्टरने ते वैराग येथे येतील आणि वैराग येथे सुमारे जवळपास 1:30 वाजता एकनाथराव शिंदे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या जाहीर सभेला उपस्थित असतील। त्यावेळी वैराग येथील विद्या मंदिर येथे त्यांची जाहीर सभा ठेवली आहे। त्यावेळेस त्यांच्यासोबत आहेत मंत्री दादा भुसे, संजय मोरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत ढोंगे पाटील हे देखील ह्या वैराग येथील जाहीर सभेसाठी त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। त्यानंतर एकनाथराव शिंदे हे वैराग येथील आपली सभा पूर्ण करून जवळपास दुपारी 3च्या सुमारास मोहोळ येथे येतील आणि मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जाहीर सभा घेतील। यावेळेस देखील दादा भुसे हे त्यांच्या सोबत असतील। जवळपास 3, 3:30, 4 वाजेपर्यंत हे मोहोळ येथील आपली सभा पूर्ण करून ते हेलिकॉप्टरने वळसंग येथे जाणार आहेत आणि वळसंग येथील जाहीर सभा जवळपास 5:15च्या सुमारास जाहीर सभा होईल आणि ती जाहीर सभेला देखील दादा भुसे आणि शिवसेनेचे काही नेते असतील। ही जी जाहीर सभा होणार आहे शंकरलिंग देवस्थान मैदान वळसंग येथे होणार आहे आणि ह्या सगळ्या सभेनंतर जवळपास 5:30-6च्या सुमारास ते हेलिकॉप्टरने पुण्याला जातील आणि पुण्यावरून मुंबईकडे ते प्रस्थान करतील। पण ह्या दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरामध्ये मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार आणि प्रसार करणार नाही असं एक भावनिक साद घालणारं प्रतिक्रिया समोर आल्यानंतर एकनाथराव शिंदे यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी बाहेर येणं आणि प्रत्यक्ष प्रचार करणं हे म्हणजे 2 बड्या नेत्यामधल्या वैचारिक अंतर जो आहे तो अगदी स्पष्ट दिसतो आणि ह्याच्यामुळे आता एकनाथराव शिंदे यांच्या प्रचाराची कोणती मुद्दे आणि कशा पद्धतीनं ते मुद्दे मांडणार, युतीच्या अनुषंगाने ते भाष्य करणार का, की एकला चलोरेची भूमिका ज्या पद्धतीनं मुंबई आणि पुणे, ठाणे आणि नाशिक ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली तशीच भूमिका या प्रचारामध्ये दिसणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटे।